देखिए बच्चों, इस लेसन में आपको जो बताया गया है, तो ये पिक्चर तानाजी फिल्म आपने देखी होगी बराबर। तो तानाजी फिल्म में जो कहानी है वही कहानी इस लेसन में आपको पढ़ाई गई है। तानाजी ने अपने बेटे की शादी पीछे रहने दी और सबसे पहले वो कोंडाना किला जीतने के लिए आगे बढ़े। तो देखिए इसके लिए तानाजी ने क्या प्लान किया था। अगला पॉइंट है तानाजी's प्लान। विद दिस वर्ड्स तानाजी took charge of the campaign and left for Kondana. The fort was then under the immediate control of Udaybhan, a Rajput officer appointed by Jai Singh. Udaybhan was a disciplined and vigilant officer. There were two entrances to the fort. Both were heavily guarded by Udaybhan's men. How then to mount and assault? Tanaji quietly made a detailed inspection of the fort. On the western side there was a steep precipice where there were no guards. Tanaji decided to attack from that side. He explained his plan to his younger brother. He said, "You take a detachment of 500 troops and try and reach the Kalyan gate. With another 300, I shall scale this precipice and get inside the fort. As soon as we were there, we shall throw open the doors of the Kalyan gate. Then you step in and join us. Together we shall destroy the Mughal troops defending the fort." With the plan thus finalized, Suryaji and Tanaji went their different ways. तर बघा तानाजी मालुसरे ने क्या प्लान किया था। तो देखिए तानाजी कोंडाण्याच्या स्वारीवर निघाले। कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी ते निघाले। कोंडाणा किल्ल्यावर जयसिंगने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता। तो मोठा कडक होता। गडाला 2 दरवाजे होते। कोंडाणा किल्ल्याला 2 दरवाजे होते। दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवलेला होता। तर आता बंदोबस्त असताना गडावर जायचे कसे। तानाजीने गडाभोवती पाहणी केली। पश्चिमेला उंच कडा होत्या। त्या कोंडाण्याच्या किल्ल्याला पश्चिम दिशेला उंच कडा होत्या। त्या बाजूला पहारा नव्हता। म्हणजेच उदयभानच्या सैन्याचा पहारा त्या बाजूने नव्हता। मग तानाजीने त्या कडा चढून जाण्याचा बेत आखला। त्यांनी निश्चय केला की या कडा चढून त्या कोंडाणा किल्ल्यावर एंट्री करावी। तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ। मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो। गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो। मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुव्वा उडवू शत्रूचा, चला। सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले। तर पुढे बघा आता काय झाले। ओव्हर द प्रेसिपाइस अँड इनटू द फोर्ट। म्हणजे तानाजी आणि ते मावळे त्या कड्यावरून गडावर कसे चढले। इट वॉज अ डार्क नाइट, वो बहुत वहाँ बहुत अंधेरा था। वो टाइम वहाँ बहुत रात थी। तानाजी एंड हिज मेन वेयर गैदर्ड एट द फुट ऑफ द precipice. The sound of crickets could be heard all round. 5 or 6 members of Tanaji's party started to scale the precipice. It was indeed very high and steep, but somehow they managed to get a
foothold in the rock pulled themselves up by pushing their fingers into rock crevices and began to difficult and dangerous climb. Slowly but surely then reached the top. As soon as they were on safe ground, they tied a thick rope to a strong tree and let it down the precipice. The others took hold of the rope and climbed up to the top like monkeys. तर बघा तानाजी त्या कड्यावरून गडावर कसे पोचले. ती रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे गडाच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिर आवाज करत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे आले. कडा खूप उंच होती, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर चढू लागले. बघा, हे तुम्ही त्या तानाजी फिल्ममध्ये बघितले असेल की ते मावळे कसे कडा धरून तो गड चढत होते. बघितले आहे सर्वांनी. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि मग काय झाले तर तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढू गडावर गेले. मग पुढे बघा आता काय झाले. तानाजीस वेलर म्हणजे तानाजीचा पराक्रम. बाय नाऊ सूर्याजी हॅड रीच द कल्याण गेट. ही वेटेड देअर फॉर द डोअर्स टू ओपन. The battle on the fort started. Udayban heard of the attack. The battle drum was sounded. Udayban's garrison attacked Tanaji's men. A grim battle started between the two forces in the light of dancing torches. The Mauras opened the doors of the Kalyan gate. Tanaji was fighting like a brave lion. Udayban attacked him. Both were very brave and the battle between them was fierce. Tanaji's shield was broken, so he tied his upper garment round his defending hand to parry Udayban's blows and continued the fight. In the end, both were mortally wounded and fell fighting. तर बघा आता तानाजी मावळ्यांसोबत त्या गडावर चढले. मग सूर्याजीने इकडे काय केले तर आपल्या मावळ्यांसह ते कल्याण दरवाजा त्यांनी गाठला आणि तो कल्याण दरवाजा त्यांनी उघडला. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या म्हणजे सपासप तलवारी एकमेकांवर चालू झाल्या. वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मशालीचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्याच्यावर झेप घेतली आणि दोघांची झुंज सुरू झाली आणि दोघांमध्ये युद्ध चालू झाले. दोघेही शूरवीर होते. दोघांपैकी एकही मागे हटत नव्हता. तानाजीची मग पुढे काय झाले तर इतक्यात तानाजीची ढाल तुटली आणि हाताला त्यांनी शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत ते लढू लागले, पण दोघेही एकमेकांच्या वारांनी जब्बर जखमी झाले आणि ते धारातीर्थी कोसळले म्हणजे जमिनीवर कोसळले. लढाई करता करता ते जमिनीवर कोसळले. The fort is captured but the lion is dead. गड आला पण सिंह गेला. With the death of Tanaji, the Mauras found themselves without a leader and began to retreat. By then, Suryaji and his men had arrived on the scene of battle. Suryaji was deeply grieved to know that his brother was dead, but he had no time for grief. He had to continue the fight. He cut off the rope by which the Maulas had climbed the fort. Then he stood in the path of the retreating
Maharaj and said, "Don't you see that your father is laying dead here on the battlefield? Are you not ashamed to run away like a bunch of coward? Turn back and fight, for I have blocked your retreat by cutting off the rope by which you climb up. The only choice before you is either to jump to your death on the precipice or to turn back and fight to destroy the enemy." So the Mauras returned to the fight and attacked the enemy. A fierce battle raged. The Mauras ultimately conquered, but the fort in the process had lost their brave and lion-hearted leader Tanaji. Jizamata and Shivaji Maharaj heard the news. They were struck with grief. Shivaji Maharaj expressed his sorrow in the single sentence, "The fort is won, but the lion is dead." So Kondana becomes Sinhagad in memory of the great warrior who gave his life to recapture it. This event took place in 1670. Later on, Shivaji Raje personally went to Umrate and performed the wedding of Raiba. तर बघा काय झाले, तानाजी मालुसरे खूप जखमी झाले युद्धामध्ये आणि ते जखमी होऊन जमिनीवर कोसळले. आणि हे बघून त्यांच्यासोबत जे मावळे आलेले होते युद्ध करण्यासाठी, त्या मावळ्यांनी धीर सोडला. ते पळू लागले. इतक्यात त्यांचा जो भाऊ होता सूर्याजी व त्यांच्याबरोबरचे जे मावळे होते ते कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले. आपला भाऊ खाली पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, तर कशाची होती? युद्ध करण्याची होती. मग सूर्याजीने काय केले? कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, "अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पडता? चला मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा." मावळे मागे फिरले. बघा, सूर्याजीने तो दोर कापला आणि हे बघून ते मावळे मागे फिरले. घनघोर खूप मोठे युद्ध झाले. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोरा जमिनीवर पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली, तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी मालुसरे आपल्याला सोडून गेला. ही बातमी ऐकून शिवाजी महाराज खूप दुःखी झाले आणि म्हणाले, या दुःखी स्वरात ते म्हणाले की गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. बघा, सिंहासारखा हा तानाजी मालुसरे जमिनीवर पडून मेला म्हणून शिवरायांनी या कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड हे ठेवले. ही घटना सन 1670 मध्ये घडलेली होती. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. अशा प्रकारे हा लेसन आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे, हा बेत हा निश्चय करून तानाजी मालुसरे आपल्या बाळाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी हा कोंढाणा किल्ला जिंकला. तो इसी तरह यहाँ पे ये लेसन आपका ख़त्म होता है. तो बच्चों, आपने ये लेसन एक बार रीड करना है. थैंक यू.